नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रफुल्ल. वैशाली कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण शिकणार आहेत एम एस ऑफिसमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड. ठीक आहे. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणजे काय? तर मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणजे हा एक वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं की मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणजे काय, तर तुम्ही त्यांना सांगू शकता की मायक्रोसॉफ्ट वर्ड हा एक वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे, ज्यामध्ये तुम्ही टेक्स्टच्या रिलेटेड सर्व कामे करू शकता. ठीक आहे. जसं की रिझ्यूम बनवणे, लेटर टाइप करणे किंवा लेटर हेड बनवणे, इतर कामे तुम्ही करू शकता. त्यानंतर मित्रांनो, जे एम एस वर्ड आहे, एम एस वर्ड 2010 नंतरचे जे व्हर्जन आहेत, त्यामध्ये त्याचं जे एक्सटेन्शन नेम आहे ते .docx ने नोटेड केलं जातं. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूयात मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू कसं करायचं. तर सुरू करण्यासाठी तुम्ही स्टार्ट मेनूवर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एम एस वर्ड असं दिसेल, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचं मायक्रोसॉफ्ट वर्ड जे सॉफ्टवेअर आहे ते ओपन होऊन जाईल. इथून तुम्ही न्यू वर क्लिक करून एक ब्लँक डॉक्युमेंट सिलेक्ट करा, जेणेकरून तुमच्या इथे एक ब्लँक पेज येऊन जाईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्वात आधी आपण बघूयात की मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये पॅराग्राफ कसं टाईप करायचं. तर पॅराग्राफ टाईप करण्यासाठी तुम्ही इज इक्वल टू RAND, रँडमचं शॉर्ट फॉर्म आहे RAND. त्यानंतर ब्रॅकेट ओपन करून यामध्ये तुम्हाला जेवढे पॅराग्राफ हवेत तेवढे टाईप करा आणि ब्रॅकेट क्लोज करा आणि त्यानंतर एंटर बटन दाबा. एंटर बटन दाबल्यानंतर तुमच्या कम्प्युटरमध्ये, तुमच्या मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पॅराग्राफ टाईप होऊन जातील. ठीक आहे. तर त्यानंतर तुम्ही जे जे टाईप केलेलं आहे पॅराग्राफ, याची साईज कशी वाढवायची, त्यानंतर त्याला स्टाईल कशी चेंज करायची, तर ते आपण बघून घेऊयात. तर फॉन्ट साईज वाढवण्यासाठी तुम्हाला इथून तुम्ही डायरेक्टली सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही फॉन्टची साईज वाढवू शकता. त्यानंतर त्याच्या बाजूला सुद्धा ऑप्शन दिलेला आहे, याने तुम्ही साईज वाढवू शकता आणि याने साईज कमी करू शकता. त्यानंतर इथे फॉन्ट दिलेले आहेत, तुम्हाला आवडेल तो इथून फॉन्ट तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर फॉन्टला जर कलर द्यायचा असेल तर इथे कलरचा ऑप्शन आहे, तिथून तुम्ही फॉन्टला कलर देऊ शकता. त्यानंतर फॉन्टच्या बॅकग्राऊंडला जर कलर द्यायचा असेल तर फॉन्टच्या बॅकग्राऊंडला असा कलर देऊ शकता. ठीक आहे. हे जे पॅराग्राफ आपण टाईप केलेलं आहे, या पॅराग्राफला आपल्याला बोल्ड करायचं असेल तर इथे बी वर क्लिक करा, तुमचं टेक्स्ट बोल्ड होऊन जाईल. त्यानंतर आय वर क्लिक केलात तर इटॅलिक होईल आणि यू वर क्लिक केलात तर अंडरलाईन येईल. ठीक आहे. तर याची शॉर्टकट कीज पण आहेत. तर शॉर्टकट कीज लावून कसं करायचं, तर सर्वात आधी पॅराग्राफला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल+B म्हणजे कंट्रोल बी दाबल्यानंतर तुमचं टेक्स्ट बोल्ड होईल. त्यानंतर कंट्रोल+I दाबलं तर इटॅलिक होईल आणि कंट्रोल+U दाबलं तर अंडरलाईन येऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, त्यानंतर आपण बघूयात कॉपी आणि पेस्ट कसं करायचं. तर कॉपी पेस्ट करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही टेक्स्टला असं सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथे कॉपीचं ऑप्शन आहे, कॉपीवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हे कॉपी झालेलं आहे. याला पेस्ट करण्यासाठी इकडे शेवटला येऊन इथे पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर जो वरचा पॅराग्राफ आहे तो इथे तुम्हाला पेस्ट झालेला दिसेल. ठीक आहे. कंट्रोल झेडने तुम्ही अंडो करू शकता, मागे येऊ शकता. त्यानंतर हा जो टेक्स्ट आहे याला कट पेस्ट करून बघूयात. कट पेस्ट करण्यासाठी पॅराग्राफला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर कट या ऑप्शनवर क्लिक करा. हे बघा, इथून तो गायब झालेला आहे. त्यानंतर पुन्हा इथे खाली येऊन तुम्ही इथे पेस्टवर क्लिक करू शकता. ठीक आहे. इथे तो पेस्ट होऊन जाईल. पेस्ट करण्यासाठी कंट्रोल+V ही शॉर्टकट की आहे आणि कॉपी करण्यासाठी कंट्रोल+C ही कॉपी शॉर्टकट की आहे. त्यानंतर मित्रांनो, आता आपण बघूयात फॉर्मॅट पेंटर कसं काम करतं. तर फॉर्मॅट पेंटर यूज करण्यासाठी आपण सर्वात आधी आपलं जे पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफला वेगळी स्टाईल देऊ. ठीक आहे.
आणि त्यानंतर त्याला कलर सुद्धा करू. आता मला ह्या पॅराग्राफला जे केलेलं आहे, याची जी मला फॉन्ट स्टाईल आणि जे कलर केलेलं ते मला दुसऱ्या पॅराग्राफला पण पाहिजे. तर त्यासाठी मी यातला थोडासा पार्ट असा सिलेक्ट करेन. त्यानंतर फॉर्मॅट पेंटर यावर क्लिक करेन. क्लिक केल्यानंतर मला ज्या पॅराग्राफवर ते फॉर्मॅट पेंटर हवंय, ती जी टेक्स्ट स्टाईल पाहिजे त्यावर मी असं सिलेक्ट करत जाईन. सिलेक्ट केल्यानंतर तो फॉर्मॅट पेंटर तुम्हाला आधीच्या पॅराग्राफ सारखंच त्याला कन्वर्ट करून देईल. ठीक आहे. तसंच याच्यामध्ये तुम्ही फॉर्मॅट पेंटरच्या मदतीने फक्त टेक्स्टची स्टाईल आणि फक्त कलरच नाही, तर तुम्ही प्रत्येक गोष्ट म्हणजे जसं की त्याला अंडरलाईन करत असाल, बोल्ड करत असाल, इटॅलिक करत असाल, तर ते सुद्धा तो कॉपी करून तुम्हाला पेस्ट करून दाखवेल. जसं मी याला कॉपी केलं आणि मला त्यासारखं करायचं, तर मी याला सिलेक्ट केलं, तर हे त्याने कन्वर्ट करून दाखवलं. ठीक आहे. तर फॉर्मॅट पेंटरचा यामध्ये खूप चांगला उपयोग तुम्ही अशा प्रकारे करू शकता. त्यानंतर आपण याच्यामध्ये बघूयात चेंज केस. चेंज केस कसं यूज करता येईल. तर चेंज केस मध्ये यूज करताना तुम्ही तुमच्या पॅराग्राफला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर चेंज केस ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फर्स्ट दिसेल सेंटेन्स केस. जसं तुम्ही सेंटेन्स केसवर क्लिक कराल, तुमच्या पॅराग्राफ मधील फर्स्ट लेटर हा कॅपिटल होईल आणि जेव्हा फुल स्टॉप लागेल त्यानंतर पुन्हा फर्स्ट लेटर कॅपिटल होईल. त्यानंतर लोअर केस. लोअर केसवर क्लिक कराल, तुमच्या पॅराग्राफ मधील सगळे लेटर लोअर केस मध्ये कन्वर्ट होऊन जातील. त्यानंतर अप्पर केसवर क्लिक कराल तर तुमच्या पॅराग्राफ मधील सर्व लेटर्स हे कॅपिटल मध्ये कन्वर्ट होतील. त्यानंतर कॅपिटलाइज ईच वर्ड म्हणजे पॅराग्राफ मधील स्टार्टिंगचा म्हणजे सुरुवातीचा पहिला वर्ड हा तुम्हाला कॅपिटल दिसेल आणि बाकी स्मॉल दिसेल. त्यानंतर टॉगल केस हे उलट होईल. फर्स्ट लेटर तुम्हाला स्मॉल दिसेल आणि त्याच्या पुढील लेटर हे तुम्हाला कॅपिटल दिसतील. ठीक आहे. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे आपण फॉर्मॅट पेंटर, चेंज केस हे बघितलेलं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी एक PDF दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला या रिलेटेडच्या ज्या शॉर्टकट कीज आहेत त्या त्यामध्ये दिलेल्या आहेत, तर त्या तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, जसं आपण या टेक्स्टला या पॅराग्राफला कलर दिलेला आहे, पण हे मला पहिल्यासारखं करायचं असेल तर मी याला सिलेक्ट करेन आणि याच्यामध्ये क्लिअर फॉर्मॅटिंगचा ऑप्शन आहे. जसं यावर क्लिक कराल तुमचं टेक्स्ट पहिल्यासारखं होऊन जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. याच्या पुढचं जे आहे ते आपण होम टॅब मधील जे पुढचे टॅब्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. ठीक आहे. धन्यवाद.